ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चैतन्याच्या वाटेवर श्रद्धेची शिदोरी बांधून प्रेक्षक हो आपण निघालोय भावभक्तीच्या प्रवासाला, दत्तभक्तांची राजधानी असलेल्या नरसोबाच्या वाडीला। इथे कृष्णा पंचगंगेच्या संगमाला साक्ष ठेवून वाहतो तो भक्ती सागर। अहोरात्र सुरू असतो दत्तगुरूचा मंत्रोच्चार आणि मंगलमय वातावरण देत असतं इथल्या पावित्र्याची साक्ष। अशा नरसोबाच्या वाडीत आपण आलोय। ब्रह्मा विष्णू महेशाचं रूप म्हणजे दत्तगुरु। त्यांचा अवतार समजले जाणारे नृसिंह सरस्वती, त्यांची ही नृसिंहवाडी, प्रचलित भाषेत नरसोबाची वाडी। मिरज कोल्हापूर महामार्गावर जयसिंगपूर पासून 13 किलोमीटरवर वसलेलं हे श्री क्षेत्र। हे ठिकाण म्हणजे श्री दत्तात्रयांचं भिक्षास्थान। दत्तगुरूंच्या अवतारानं पावन झालेल्या तीर्थक्षेत्राचं धार्मिक महत्व आहे। नृसिंह सरस्वतींचं औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत 12 वर्ष वास्तव्य होतं। हे जे आपण मंदिर पाहता हे श्री क्षेत्र नृसिंहवाडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेलं हे तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी दत्तात्रयांचा अवतार श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी यांनी या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे। नरसोबाच्या वाडीला आधी दिंडीवन म्हणायचे। श्री नृसिंह सरस्वती औदुंबराचा चातुर्मास संपून इथे आले त्यावेळी या ठिकाणी औदुंबर वृक्षाची वन होती। दत्तभक्तांच्या आग्रहपूर्वक विनंतीवरून स्वामींनी इथे वास्तव्य केलं। 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, त्यामुळे या क्षेत्राला नृसिंहवाडी असं नाव पडलं। कालांतरानं त्याचा अपभ्रंश नरसोबाची वाडी असा झाला। ही वाडी कृष्णा आणि पंचगंगेच्या मधोमध सुमारे 1 चौरस मैल परिसरात वसली आहे। पूर्वी घनदाट जंगलामध्ये या ठिकाणी महाराजांनी आपल्या अनुष्ठान इथं या ठिकाणी केलेलं आहे 12 वर्ष व या 12 वर्षाच्या काळामध्ये अनेक लीला या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत। कृष्णा नदीच्या पलीकडे अमरापूर हे क्षेत्र आहे, तिथे महाराजांनी घेवड्याचा वेल उपडून त्या ठिकाणी सोन्याचा कुंभ दिलेला आहे, हे स्थान आहे। इथून 5 किलोमीटरवर शिरोळ या ग्रामी महाराजांनी ज्यावेळी भिक्षेस गेले होते त्यावेळी तिथे कण्या त्यांनी भक्षण केलेलं आहे, ते ठिकाण आहे। श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। कृष्णेच्या प्रशस्त पात्रावर 51 पायऱ्यांच्या घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर आणि मनोरम असं हे शिला मंदिर आहे। इथेच श्री नृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका विराजमान आहेत। या पादुकांना मनोहर पादुका असंही म्हणतात। 64 योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी इथे वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केल्याचा गुरुचरित्रात उल्लेख आहे। म्हणतात 64 योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी इथे वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केल्याचा गुरुचरित्रात उल्लेख आहे। कृष्णा पंचगंगेच्या तीरावर असलेली दत्तगुरूंची पावलं महापूजेदरम्यान याची देही याची डोळा पाहणं हा एक सोहळाच। श्री गुरु ज्या औदुंबर वृक्षाखाली बसायचे तर वृक्ष आणि त्याखाली नदीसन्मुख मनोहर पादुका आहेत। त्यापुढे थोडी मोकळी जागा असून त्याच ठिकाणी पुजारी बसतात आणि आतील गाभाऱ्यात पादुकांचं पूजन होतं। या गाभाऱ्याचं दार अतिशय लहान असून पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढवलाय। मधोमध गणेश पट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर आणि जय विजय, तर वरच्या बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा आहे। पुजारी इथेच आसनस्थ होऊन पूजा अर्चा करतात। पादुकांना पंचामृताचा अभिषेक करून त्यावर फुलांचं आच्छादन केलं जातं। त्यावर शाल अंथरून मुखवटा ठेवला जातो। असं म्हणतात की या पादुका अभिषेकाने झिजत नाहीत। पुजाऱ्यांच्या एका बाजूला श्री गणेशाची भव्य मूर्ती स्थापली असून तिचीही पूजा होते। मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंनी उंच आणि विस्तृत खांब आहेत।
प्रत्येक गुरुवारी दत्ताची पालखी पाहणं हाही एक अनुपम्य सोहळा. अनेक भाविक सोहळा पाहण्यासाठी दूर दूरहून येतात. त्या काळात या ठिकाणी दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी या ठिकाणी येऊन 12 वर्ष तपसाधना केली. ही तपसाधनेनं त्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं स्थान आहे. त्यामुळे हे एक मुक्तिक्षेत्र आहे, नैसर्गिकदृष्ट्या मुक्तिक्षेत्र आहे आणि महाराजांच्या वास्तव्यानं त्याला एक प्रकारची धार्मिक आस्था आणि शुद्धता प्राप्त झाली. या मंदिराची एक दंतकथा आहे. सांप्रतचं हे मंदिर विजापूरच्या आदिलशहानं बांधलंय. बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आलं. त्यावेळी बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला आणि त्यानं नवस बोलला. काय चमत्कार! त्याच्या मुलीला दृष्टी प्राप्त झाली. आनंदित होऊन त्यानं कृष्णेच्या पैल तीरावरची औरवाड आणि गौरवाड ही 2 गावं देवस्थानच्या पूजे अर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते. सध्या उभ्या असलेल्या मंदिरावर कळस नाही, तर लांबट आकाराची उंच अशी ही वास्तू आहे. मंदिरासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे. 4 टप्प्यांनी हा घाट चढलाय. इथे जवळच कृष्णा आणि पंचगंगेचा संगम होतो. मंदिर जे बांधलेलं आहे ते बिदरचा जो बादशाह होता त्या बादशाहनं हे मंदिर बांधलंय. त्यामुळे आमच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिराला कळस नाही आहे. तुम्ही जर प्रत्यक्ष बघितलं तर आमच्या मंदिराला कळस नाही आहे. ही त्या बादशहाची स्मृती म्हणून आज तागायत आम्ही त्याच्यावर कळस बांधलेला नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी आमच्या आलेल्या पुजाऱ्यांना किंवा इथे येणाऱ्या भक्तगणांना कधीही अन्न आणि वस्त्र दोन्हीही कमी पडू नये म्हणून महाराजांनी या ठिकाणी अन्नपूर्णेची स्थापना आणि जान्हवीची स्थापना केली आहे. अन्नपूर्णा ही अन्नाची देवता आहे, त्याचप्रमाणे जान्हवी ही वस्त्राची देवता आहे. या दोन्ही देवतांची स्थापना या ठिकाणी केली आणि येणाऱ्या भक्तांना आणि पुजाऱ्यांना भविष्यात कधीही कमी पडू नये हा त्यामागचा त्याचा उद्देश होता. मंदिराच्या याच प्रांगणातलं गणपती मंदिर, नारायण स्वामी मंदिर, टेंबे स्वामी मंदिर, रामचंद्र योगी मंदिर, गोपाल स्वामी सारखी अनेक लहान मोठी मंदिर आहेत. त्यांचंही धार्मिक महत्व मोठं आहे. रामचंद्र योगी स्वामी यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं आणि या क्षेत्रामध्ये दत्त महाराजांची दुसरा अवतार द्वितीय अवतार प्रकट होणार म्हणून रामचंद्र योगींनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली. या ठिकाणी सनकादिक देवता नारायण स्वामी, गोपाळ स्वामी, वासुदेवानंद सरस्वती, मौनी स्वामी अशा या सनकादिक देवता स्वामींच्या पादुकांच्या सेवेकरता या ठिकाणी या विभूती होऊन गेल्या. नृसिंह मंदिराला असणारं धार्मिक महत्व, कृष्णा पंचगंगेचा संगम यामुळे लाखो भाविक श्री क्षेत्र नृसिंहवाडीला भेट देतात. इथला पादुका सोहळा, याची देही याची डोळा पाहिल्यानंतर भाविक कृष्णा पंचगंगेच्या संगमावर असणाऱ्या संगम मंदिराला नौकेतून भेट दिल्याशिवाय परततच नाही. कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम इथे होतोय, त्यामुळे या मंदिराला संगम मंदिर असं म्हटलं जाते. अनेक भाविक कर्नाटकातून, महाराष्ट्रातून या संगम मंदिराकडे दर्शनासाठी, धार्मिक विधीसाठी येतात. त्यामुळे या मंदिराचा मोठं महत्व आहे, कारण पंचगंगेचा शेवट इथं होतो आणि इथून पुढे कर्नाटकात कृष्णा नदी जाते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा गजर मंदिर परिसरात अव्याहतपणे सुरू असतो. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर इथे समाधान झळकतं आणि संथ वाहणाऱ्या कृष्णामाईकडे पाहिल्यानंतर तर मन अधिकच प्रसन्न होतं. नरसोबाच्या वाडीचा प्रवास इथेच थांबत नाही. बासुंदी, कवठ बर्फी आणि कंदी पेढ्यांची चव घेतल्याशिवाय इथून कुणाचाच पाय निघत नाही. आपणही ही चव चाखायलाच हवी, पण त्यासाठी करूया थोडी प्रतीक्षा. प्रत्येक गावाची एक खाद्य संस्कृती असते. कंदी पेढे म्हटलं म्हणजे साताऱ्याची आठवण होते, तसंच नरसोबाची वाडी म्हटलं की आठवते इथली बासुंदी, कवठ बर्फी आणि पेढा. त्याचबरोबर कृष्णाकाठची वांगी तर वाह क्या कहना.
इथली बासुंदी खाण्याचा मोह आवडणं तसं कठीणच. मंदिराच्या शेजारी असणाऱ्या बाजारात बासुंदीची अनेक दुकानं आहेत. एखाद्या दुकानात डोकावलं तर तिथल्या कढईमध्ये उकळत असलेली ताजी ताजी बासुंदी पाहिली की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. आधीच कृष्णाकाठची वैरण दर्जेदार असल्यानं म्हशीच्या दुधाचा दर्जा उत्तम, त्यामुळे या दुधापासून तयार केलेल्या या बासुंदीची चव 7 समुद्रापार पोहोचली आहे. एकदा ही बासुंदी प्यायल्यावर तिची चव विसरणं केवळ अशक्य. दूध देणारी जनावर आहेत ती उत्तम प्रकारे दूध मिळते आम्हाला आणि त्यामुळं दूध उत्तम मिळते आणि दुधापासून आमची जी बासुंदी तयार होते ती त्या वैरणीमुळं, चांगल्या खाद्यामुळं, वातावरण पोषक असल्यामुळं आमची बासुंदी चांगली मिळते. आणि आमची बासुंदी पुणे, इचलकरंजी, बेळगाव ह्या ठिकाणी जाते आमची बासुंदी. आणि इथं येणारे पर्यटक सुद्धा वाडीची बासुंदी म्हणूनच हे करतात आणि ही महाराजांची एक कृपा आहे आमच्यावर. इथला बासुंदीचा स्वादच एक वेगळ्या प्रकारचा आहे, कारण अशी बासुंदी इतर ठिकाणी कुठेही मिळणार नाही. आणि हे आम्ही विचारल्यानंतर ते म्हणले आम्ही त्यात जाणीवपूर्वक लक्ष देऊन बनवतो, त्याच्यामुळे बासुंदी आम्हाला सुंदर वाटते. या बासुंदीच्या तोडीस तोड असलेले इथले पेढे, ताजे ताजे पेढे तयार होताना पाहिल्यानंतर कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही. येणारच ना राव. अहो, नृसिंहवाडीतले पेढे जरा विशेषच. पेढ्यांचा रंग, चव आणि बनवण्याच्या खास शैलीमुळे हे पेढे खायला अतिशय चविष्ट. नरसोबावाडीचा पेढा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि ह्याच्यामध्ये म्हशीचं दूध एकदम प्युअर असते आणि वाडीसारखा पेढा कुठं महाराष्ट्रात मिळत नाही, नरसोबावाडीतच मिळतोय. आणि असा पेढ्यामध्ये आम्ही जायफळ, जलदोडे सगळं घालून आम्ही पेढा तयार करतोय. ओरिजिनल खवा असल्यामुळे एक नंबर खवा आपल्याकडे असतोय. साताऱ्याच्या कंदी पेढ्यांचा स्वाद अनेकांनी अनुभवला आहे, पण श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या पेढ्यांची चव लईच न्यारी. म्हणूनच इथून पेढे घेऊन न जाणारा भाविक दुर्मिळच. या ठिकाणी बराचसा असं खरेदी करण्यासाठी मिठाई वगैरे आहे, तर मिठाईचा प्रकार वगैरे पण पाहायला भेटला. आणि त्यात म्हणजे कंदी पेढे जे आहेत तर ते म्हणजे चवीला एकदम स्वादिष्ट आणि ताजा पेढा इथं फार मिळतो. आणि खाऊन वगैरे पण पाहिलं तर चव अतिशय एकदम फार टेस्टी सुंदर अशी चव आहे. इथली आंबा बर्फी आणि कवट बर्फी खास. तशी आंबा बर्फी अनेक ठिकाणी मिळते, पण कवट बर्फी हा प्रकार फक्त आणि फक्त नृसिंहवाडीतच तयार केला जातो. कवट बर्फी आरोग्यवर्धक असते, त्यामुळे ती घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पूर्ण महाराष्ट्रात आंबा बर्फी प्रसिद्ध आहे. यात आम्ही पल्प घालून ही बर्फी तयार करतो. भाविकांना ही फार आवडते. पेढ्याबरोबरच बर्फी पण घेऊन जातात. आंबा बर्फी, कुंदा बर्फी, करदंट बर्फी, कवट बर्फी. कवट बर्फी तर प्रसिद्धच आहे. ती आयुर्वेदिक पण आहे, औषधासाठी पण उपयोग होतो त्याचा, पित्तनाशक पण आहे. ती फक्त वाडीतच मिळते, दुसरीकडे कुठं मिळत नाही. बासुंदी, पेढे, आंबा कवट बर्फी सोबतच इथे आलेला पर्यटक भाविक कृष्णाकाठची वांगी घेतल्याशिवाय जात नाही. कृष्णाकाठच्या वांग्यांना वेगळीच चव असल्यानं वांगी प्रेमींसाठी ही खास पर्वणी असते. वाडीचे वांगे म्हणजे प्रसिद्ध आहेत आणि नरसोबावाडीमध्ये वांग्याचं पीक जास्त आहे. यामुळे मुंबई, पुण्याचे लोक इथनं वाडीचे वांगे आणि पेढे घेऊन जातात. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मळीकाठचे वांगे आहेत हे. आणि भावे करून जने कोणी येतात ती वांग्याची वाडी म्हणून इथनं घेऊन जातात. आणि वांग्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, याला चव वेगळी आहे या वांग्यांची. जास्तीत जास्त करून मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, मिरज, रत्नागिरी या असं कोकणातनी वांगी जातात ही. प्रेक्षक हो, श्री क्षेत्र नृसिंहवाडी म्हटलं की दत्ताचं स्थान एवढंच आपल्या डोळ्यासमोर यायचं. पण आता नृसिंहवाडी म्हटलं की या खाद्यपदार्थांची चित्र तुमच्या डोळ्यासमोर तरळल्याशिवाय राहणार नाही. दत्तगुरूंचं गाव असलं तरी त्याला समस्या काही चुकलेल्या नाही. गावासमोर कोणत्या समस्या दत्त म्हणून उभ्या आहेत ते पाहणार आहोत एका ब्रेक नंतर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
कोल्हापूर जिल्ह्यातलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. पण या देवाच्या नगरीला अनेक समस्यांनी ग्रासलाय. खरं तर नरसोबाची वाडी कोल्हापूरपासून अवघ्या 45 किलोमीटरवर वसलेलं गाव. लोकसंख्या इनमीन 4,500. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातून 8 ते 10 लाख भाविक वर्षभरात नरसोबाच्या वाडीला भेट देतात. मात्र तरी देखील या तीर्थक्षेत्राला अनेक समस्यांनी ग्रासलाय. मंदिर परिसर सोडला तर संपूर्ण गावातल्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. गावातले अंतर्गत रस्ते अक्षरशः उखडलेत. ग्रामस्थ त्याबाबत नाराजी व्यक्त करतात. अंतर्गत रस्त्यांची अवस्था एकदम बाद आहे. रस्ते होणे गरजेचं आहे नृसिंहवाडीमध्ये. तसंच अशा बाद रस्त्यांमुळे ऍक्सिडेंटची शक्यता खूप वाढलेली आहे. गावातल्या रस्त्यांची स्थिती वाईट आहेच, पण इथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. गावात फारसा कचरा पडलेला दिसत नाही, पण ओरवाड पुलाजवळच गावातला सगळा कचरा टाकलेला दिसतो. आजूबाजूला नागरी वस्ती असतानाही ग्रामपंचायतीच्या याच जागेत कचरा टाकला जातो आणि त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय. अति मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांच्यामुळे इथे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न हा मोठा दिवसेंदिवस होत चाललेला आहे आणि येथे प्लास्टिक बाटल्या व इतर कचऱ्याचे प्रमाण हे मोठं झालेलं आहे आणि त्याचबरोबर सांडपाण्याची सुद्धा व्यवस्था इथे करण्याची गरज आहे. शासनाचे त्याचं पहिल्यांदा हे असतंय नियोजन की बाबा तुम्ही कचरा हे गावा शेजारी टाकू नका. त्याच्यामुळे ते हे होतंय. त्यासाठी तुम्हाला कचरा वाहतुकीसाठी किंवा कचरा डेपोसाठी तुम्हाला तिथे जागा दिलेली असते. ती केली नाही ते पण तिथे झाडी उगवली आहे सध्या आता सध्या. तीर्थस्थळ असल्यामुळे इथलं फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त, मात्र त्या प्रमाणात सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था नाही. जी शौचालय आहेत ती बिनकामाचीच. आमच्या गावामध्ये सार्वजनिक शौचालय व्हायला पाहिजेत. पर्यटन स्थळ असल्यामुळं शौचालय कमी पडतात. भाविकांसाठी शौचालयाची जरा कमतरता आता भासत आहे. त्यामुळे आता इथं भाविकांच्या म्हणजे गावामध्ये आलेल्या भाविकांना गरज कशी असते, पहिला शौचालय. ते शौचालय आता दुरुस्त होणे किंवा नव्याने उभारण्याची आता गरज आहे. नरसोबाच्या वाडीला दर्शनासाठी हजारो भाविक आपल्या गाड्या घेऊन येतात. त्यासाठी पार्किंग आहे, मात्र ते अपुरं पडत असल्यानं दिवसेंदिवस पर्यटकांच्या त्रासात भर पडतोय. ग्रामपंचायतीने ते मैदान एसटी डेपोला एसटी खात्याला दिल्यामुळं पार्किंगची समस्या तेव्हापासून निर्माण झाली. सध्या इथे जे आपण उभा आहोत हे पार्किंग स्टँड सध्याचं आहे. मात्र इथं पूर्वी स्टँड होतं आणि ते स्टँड तिकडे गेल्यामुळं इथं पार्किंग व्यवस्था करण्यात आली. मात्र ही जागा अत्यंत अपुरी आहे. 4,500 वस्तीच्या या गावात मुलांना खेळण्यासाठी साधं मैदान नाही. अनेक वेळा मागणी करून गावातल्या तरुणांना मैदान मिळालेलंच नाही. गावात 2 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, पण दुर्दैवानं त्या शाळांनाही मैदान नाही. लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये. त्यामुळं मुलांच्यात गुण चांगले आहेत तरी पण त्यांना प्रोत्साहन मिळत नाहीये. त्यामुळे लहान मुलांना बाहेर गावी तर जावं लागते. त्यामुळं मुलं शाळेसाठी पण बाहेर जातात ग्राउंड नसल्यामुळे शाळेत. आणि त्यामुळं वाडी गावातल्या शाळेची संख्या सुद्धा कमी होत चालली. श्री क्षेत्र नरसोबा वाडीची ख्याती एवढी सर्वदूर पसरली आहे की इथे दररोज हजारो भक्त श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबराचा जयघोष करत दत्त पादुकांवर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. कृष्णा पंचगंगेच्या निसर्गरम्य संगमावर आयुष्याचे काही क्षण आनंदानं घालवतात. पण इथे सोयी सुविधांची वानवा असल्यानं या भक्तांची गैरसोय होतीये. स्थानिकांच्या समस्यांकडे तर कोणी लक्ष देतही की नाही अशी अवस्था आहे. नरसोबाच्या या वाडीवर आता दत्ताचीच कृपा व्हावी आणि हे श्री क्षेत्र सोयी सुविधांनी आणि विकासाने समृद्ध व्हावं एवढीच अपेक्षा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.